नमस्ते. हातापायांना मुंग्या का येतात? 26 सोपे घरगुती उपाय. एकाच जागी बसल्यावर हातापायांना मुंग्या येणं, हातपाय सुन्न पडणं किंवा नसांमध्ये कमजोरी जाणवणं, हातपाय बधीर झाल्यासारखं वाटणं, शरीरात जडपणा जाणवणं या आजकाल खूप सामान्य समस्या झाल्या आहेत. आपण याकडे दुर्लक्ष करतो, पण नसांची ही कमजोरीची लक्षणं किंवा हातापायांना सतत मुंग्या येणं हे शरीरातल्या काही मोठ्या कमतरतेचं किंवा आजाराचं लक्षण असू शकतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हातापायांना मुंग्या नक्की का येतात आणि या नसांच्या कमजोरीवर आणि सुन्नपणावर सोपे आणि प्रभावी 26 घरगुती उपाय कोणते आहेत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. हातापायांना मुंग्या नक्की का येतात? मुख्य कारणे. नंबर 1. चुकीची बसण्याची पद्धत. आपण अनेकदा मांडी घालून किंवा पायावर पाय टाकून खूप वेळ बसतो. यामुळे शरीरातील शिरेवर नाहक दाब पडतो आणि नसांवर ताण येऊन मुंग्यांचा त्रास सुरू होतो. नंबर 2. नसा दबणे. नर्व कंप्रेशन. मान, खांदे किंवा कमरेतील नस जर दबली गेली तर त्याचा थेट परिणाम हातापायांवर होतो आणि मुंग्या येऊ लागतात. नंबर 3. विटॅमिन B12ची कमतरता. हे मुंग्या येण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सततचा थकवा, मळमळ किंवा पचनाच्या तक्रारी असतील तर समजून घ्या की तुमच्या शरीरात B12 कमी आहे. नंबर 4. गरोदरपणा. या काळात वजन वाढल्यामुळे पायांच्या नसांवर दाब येतो, ज्यामुळे मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या निर्माण होते. नंबर 5. मधुमेह असणे. पायांना मुंग्या येणे हे साखरेचेच म्हणजेच डायबिटीजचे पहिलं लक्षण असू शकते. रक्तातील साखर वाढल्यामुळे तळव्यांपासून पाय सुन्न पडायला लागतात. नंबर 6. मद्यपानाचे दुष्परिणाम. अतिमद्यपानामुळे मज्जातंतूंचे नुकसान होते, ज्यामुळे हातापायांना मुंग्या येण्यासारख्या गंभीर समस्या सुरू होतात. नंबर 7. थायरॉइडची समस्या. हायपरथायरॉइडसारख्या आजारामुळे शरीरातील चयापचय क्रियेवर परिणाम होतो आणि त्याचे एक लक्षण म्हणजे हातापायांना मुंग्या येणे हे आहे. नंबर 8. मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिवापर. खूप वेळ टायपिंग केल्याने किंवा मान खाली घालून मोबाईल पाहिल्याने मनगटाच्या आणि मानेच्या नसा आकुंचित पावतात आणि हाताला मुंग्या येतात. हात पाय बधीर होणे आणि नसांच्या कमजोरीवर 26 प्रभावी उपाय. मित्रांनो, मला सांगा, तुम्हाला हाताला मुंग्या येतात, पाय सुन्न पडतात की झोपेत हात पाय बधीर झाल्यासारखे वाटतात? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हातापायांना मुंग्या आल्यास हे 26 घरगुती उपाय करा. नंबर 1. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी नक्की प्या. यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण खूप चांगलं होतं. हातापायांना मुंग्या येणं, सुन्नपणा जाणवणं किंवा शरीरात आलेला जडपणा कमी व्हायला याने खूप मदत होते. नंबर 2. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि चहा, कॉफी थोडी कमी करा. दिवसभरात पुरेसं पाणी प्यायला अजिबात विसरू नका. शरीरात पाणी कमी झालं की थकवा आणि अशक्तपणा लगेच जाणवतो. सोबतच चहा, कॉफीवर थोडा ताबा ठेवा, कारण जास्त कॅफीनमुळे शरीरातील पाणी आणि कॅल्शियम कमी होतं, ज्यामुळं हाडं आणि नसा दोन्ही कमजोर होतात. नंबर 3. दालचिनी आणि लिंबू पाण्याचा वापर करा. 2 कप पाण्यात चिमूटभर दालचिनी पावडर उकळून ते पाणी कोमट असताना प्या. नसांना खूप आराम मिळतो. तसेच शरीराची सुस्ती, आळस घालवण्यासाठी आणि नसांना एकदम तरतरी देण्यासाठी लिंबू पाणी हे एक उत्तम पेय आहे. नंबर 4. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा साजूक तूप खा. सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा शुद्ध साजूक तूप खाण्याची सवय ठेवा. तुपामुळे शरीरातील अंतर्गत कोरडेपणा दूर होतो, अशक्तपणा कमी होतो आणि आपल्या नसांना आतून चांगली बळकटी मिळते. नंबर 5. रोज 20-30 मिनिटे आवर्जून चाला. आरोग्यासाठी रोज थोडं चालणं खूप गरजेचं आहे. एकाच जागी खूप वेळ बसून राहिल्याने किंवा पडून राहिल्याने नसांवर ताण येतो. रोज किमान 20 ते 30 मिनिटे चालल्यामुळे नसांना रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतो आणि हात पाय सुन्न होण्याची समस्या दूर होते. नंबर 6. मान आणि पाठीचे हलके व्यायाम करा. कधीकधी नसा दबल्या गेल्यामुळे मुंग्या येतात, यासाठी मान आणि पाठीचे हलके व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करत जा. विशेषतः पायांचे स्ट्रेचिंग केल्याने पाय बधीर होण्याची समस्या
खूप लवकर आटोक्यात येते. नंबर 7, रोज योगासने आणि प्राणायामसाठी वेळ काढा. रोज थोडा वेळ योगासने केल्याने शरीराची लवचिकता वाढते आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. यासोबतच दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजन वाढून मेंदू आणि नसांना छान ताकद मिळते. नंबर 8, बसण्याची आणि झोपण्याची पद्धत योग्य ठेवा. चुकीच्या पद्धतीने बसल्याने नसांवर दाब पडतो आणि पाय सुन्न होतात. म्हणूनच बसताना नेहमी पाठ ताठ ठेवा, जेणेकरून मणक्यावर ताण येणार नाही. मुख्य म्हणजे पायावर पाय टाकून खूप वेळ बसण्याची सवय आजच सोडून द्या, कारण यामुळे रक्तप्रवाह अडकतो. नंबर 9, मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर मर्यादित ठेवा. सतत मान खाली घालून मोबाईल पाहिल्याने किंवा कॉम्प्युटर स्क्रीनकडे बघितल्याने मानेच्या आणि मनगटाच्या नसांवर खूप ताण येतो. म्हणूनच मोबाईलचा वापर गरजेपुरता ठेवा आणि काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घ्या. नंबर 10, विटॅमिन B12 युक्त आहार घ्या. शरीरात विटॅमिन B12 कमी झालं की हातापायांना झिंझिण्या येतात आणि खूप थकवा वाटतो. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुमच्या आहारात दूध, दही, अंडी, पनीर किंवा मोड आलेली कडधान्य यांचा आवर्जून समावेश करा. नंबर 11, भिजवलेले बदाम, अक्रोड आणि सुकामेवा खा. बदाम आणि अक्रोड हे नसांसाठी खूप फायदेशीर आहेत. रोज थोडे भिजवलेले बदाम, अक्रोड खाल्ल्याने नसांना आणि मेंदूला छान ताकद मिळते. तसेच मॅग्नेशियमसाठी केळी, भोपळ्याच्या बिया किंवा इतर सुकामेवा आहारात ठेवा. नंबर 12, चणे, शेंगदाणे आणि प्रोटीनयुक्त पदार्थ वाढवा. शरीराला नैसर्गिक ताकद देण्याचं काम गूळ, चणे आणि शेंगदाणे करतात. आहारात डाळी, मोड आलेली कडधान्य आणि पनीर यासारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा, जेणेकरून स्नायूंना चांगली बळकटी मिळेल. नंबर 13, रात्री हळदीचे कोमट दूध प्या आणि कॅल्शियम घ्या. हाडे आणि नसा मजबूत राहण्यासाठी कॅल्शियम खूप आवश्यक आहे. यासाठी दूध, तीळ आणि दही खा. रोज रात्री झोपताना हळदीचे कोमट दूध प्यायला विसरू नका. हळदीमुळे शरीरातील सूज, वेदना आणि नसांची कमजोरी कमी होते. नंबर 14, मेथी दाणे आणि लसणाचा वापर करा. मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. शरीरातील कमजोरी कमी करण्यासाठी हा अगदी जुना आणि गुणकारी उपाय आहे. तसेच रोजच्या जेवणात लसणाची 1 पाकळी नक्की वापरा. यामुळे रक्ताभिसरण चांगलं राहतं. नंबर 15, हिरव्या पालेभाज्या खा आणि लोहाचं प्रमाण तपासा. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आवर्जून करा. पालकासारख्या भाज्या शरीरात लोह वाढवण्यासाठी उत्तम आहेत. शरीरात आयर्न किंवा लोह कमी असेल तर चक्कर येणं, कमजोरी किंवा नसांवर ताण येणे या समस्या जाणवू शकतात. नंबर 16, गोड पदार्थ आणि साखरेचे सेवन कमी करा. रक्तातील साखर वाढल्यामुळे नसांचे नुकसान होऊ शकते, ज्याला आपण मेडिकल भाषेत डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो. त्यामुळे गोड पदार्थ थोडे कमीच खा. साखरेचं अतिसेवन नसांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं. नंबर 17, बाहेरचं जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा. बाहेरचे जंक फूड आणि जास्त तेलकट, तुपकट पदार्थ खाणे टाळा. अशा पदार्थांमुळे शरीरात आळस वाढतो, वजन वाढतं आणि नसांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास अडथळा येतो. नंबर 18, अति थंड पदार्थ खाणे पिणे टाळा. काही लोकांना खूप थंड पदार्थ जसे की आईस्क्रीम किंवा फ्रीजमधील अति थंड पाणी खाण्यापिण्यामुळे नसा आकुंचित पावतात आणि तात्पुरत्या मुंग्या वाढल्यासारख्या वाटतात. त्यामुळे कोमट किंवा रूम टेम्परेचरवरचे पदार्थ घेण्याला प्राधान्य द्या. नंबर 19, आपली पचनशक्ती उत्तम ठेवा. आपली पचनशक्ती नेहमी सदृढ ठेवा. अन्नाचे नीट पचन झाले नाही तर आपण कितीही चांगलं खाल्लं तरी त्यातील आवश्यक विटॅमिन्स आणि पोषक आपल्या शरीराला आणि नसांना मिळत नाही. नंबर 20, जेवणाच्या वेळा पाळा आणि थोडे थोडे करून खा. एकदम भरपेट जेवण्यापेक्षा दिवसभरात थोडे थोडे करून 3 ते 4 वेळा खाल्ल्याने शरीर सक्रिय राहते. उपाशीपोटी जास्त वेळ राहू नका. वेळेवर जेवण घेतल्याने शरीरातील ताकद आणि ऊर्जा टिकून राहते. नंबर 21, वजनावर नियंत्रण ठेवा आणि जास्त वेळ उभे राहू नका. शरीराचे वजन जास्त असेल तर पायांच्या नसांवर अनावश्यक भार येतो. तसेच एकाच जागी सलग खूप वेळ उभे राहणे टाळा, कारण यामुळे पायांच्या नसांना
ताण येऊन वेदना आणि मुंग्या वाढू शकतात. नंबर 22, गरम तेलाने हातापायांची मालिश करा. ज्या भागात वारंवार मुंग्या येतात तिथे कोमट तेलाने, उदाहरणार्थ तीळ किंवा मोहरीचे तेल हलक्या हाताने मालिश करा. यामुळे तिथला रक्तप्रवाह लगेच सुरळीत होतो आणि मुंग्या येणं थांबते. नंबर 23, सकाळी कोवळ्या उन्हात बसा. सकाळचे कोवळे ऊन आपल्या शरीरासाठी अमृतासारखे आहे. उन्हापासून मिळणाऱ्या नैसर्गिक विटॅमिन डी मुळे आपली हाडे मजबूत होतात आणि नसांचे कार्यही सुधारते. नंबर 24, सकाळी गवतावर अनवाणी पायाने चाला. ओल्या गवतावर अनवाणी म्हणजेच बिना चपलेचे चालल्याने पायाखालचे ॲक्युप्रेशर पॉईंट्स दाबले जातात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मानसिक तणाव पूर्णपणे नाहीसा होतो. नंबर 25, मानसिक ताण, चिंता आणि रागावर नियंत्रण ठेवा. खूप टेन्शन किंवा राग आला की त्याचा थेट वाईट परिणाम आपल्या नसांवर होतो, ज्यामुळे शरीरात चिडचिड आणि थकवा जाणवतो. मनावर अनावश्यक ताण घेऊ नका. मन प्रसन्न असेल तर शरीरही ताजेतवाने आणि आजारांपासून दूर राहते. नंबर 26, व्यसनांपासून लांब राहा आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तंबाखू, सिगारेट किंवा मद्यपान यामुळे नसांचे कायमचे गंभीर नुकसान होते, त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहा. शेवटी शरीराने दिलेल्या संकेतांकडे लक्ष द्या. जर वारंवार हातपाय सुन्न पडत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषतः दृष्टी धूसर होणे, चालताना तोल जाणे किंवा बोलताना अडखळणे अशी लक्षणे दिसल्यास अजिबात उशीर न करता तातडीने वैद्यकीय उपचार घ्या. तर मित्रांनो, या होत्या 26 सोप्या घरगुती टिप्स. हे उपाय करून पहा आणि तुम्हाला कसा फरक पडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आपली काळजी घ्या, फिट रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.